नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM योन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आपल्या बिझनेस मंत्र या सेगमेंटमध्ये वेगवेगळे बिझनेसमॅन, बिझनेस वुमन येत असतात आणि आज आपल्या सोबत आहेत नीता मुखर्जी मॅम. नीता मॅम, वेलकम टू आचार्य 90 FM. थँक्यू अँड गुड टू हॅव यू हिअर. थँक्यू. आपण एका एक्झिबिशन मध्ये भेटलो होतो आणि फार सुंदर तुमचा डिस्प्ले आणि प्रोडक्ट्स पाहून फार उत्सुकता वाटली मला तुमच्याशी बोलायची. आणि म्हटलं माझ्या बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये अजून एक महिला उद्योजिका आपण प्रेक्षकांना भेटवू शकू, जेणेकरून तुम्हालाही काही क्लायंट्स मिळतील आणि आम्हालाही तुमच्याकडून प्रेरणा घेऊन इतर महिला देखील या उद्योजक विश्वात येतील. कारण प्रत्येक महिला ही अष्टावधानी असते, ती एकावेळी बरीच कामं करू शकते. तर थोडं त्यांनीही काही वेगळं करावं असा यामागचा उद्देश आहे. आणि एक महिला उद्योजिका घडण्यासाठी बिझनेस मंत्र नक्कीच नेहमीच उपयोग ठरलेला आहे आणि आदर्श ठरलेला आहे. तर आज त्यांचा नीता मुखर्जी मॅमचा ब्रँड आहे ॲमरिलीज. तर हे सगळे प्रॉडक्ट्स तुम्ही पाहू शकताय आणि या सगळ्या प्रॉडक्ट्स विषयी आणि नीता मॅम विषयी आपण आज जाणून घेणार आहोत. मॅम, वेलकम अगेन. आता अर्थातच सुरुवात करूया की कसं म्हणजे ही संकल्पना, कारण आपण सगळं आपलं संसार, मुलं, त्यांचं शिक्षण वगैरे हे आणि आपला जॉब हे सगळं करत असताना एक उद्योजिका व्हायचं तुम्ही कधी ठरवलं आणि ह्या ब्रँड विषयी काय सुचलं तुम्हाला? ॲरोमाथेरपी ही माझी खूप आधीपासूनची आवड होती. आवड म्हणण्यापेक्षा उत्सुकता होती. ओके. आणि नंतर माझे काका जे अमेरिकेत असतात, तर ते डॉक्टर आहेत स्वतः आणि तरी ते ॲरोमाथेरपी विषयी फार उत्सुक होते. त्यांची उत्सुकता बघून मी उत्सुक झाले. ओके. आणि नंतर टीव्ही वरती उर्जिता जैन मॅडमचा शो होता, त्याच्यात त्या ॲरोमाथेरपी विषयी बोलायच्या. आणि ते ऐकून असं वाटलं आपण हे करायला पाहिजे. पण काळाच्या ओघात मग माझं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, नोकरी, लग्न, मुलं, त्याच्यात ते राहिलं. ओके. आणि जेव्हा मी ॲरोमाथेरपीचा कोर्स करायचं ठरवलं तर त्यावेळेला तो फारच महाग वाटला मला. आणि त्यावेळेला ते शक्य नव्हतं करणं. म्हणून मग मी स्ट्रँड बुक स्टॉलला गेले. तो मुंबईतला माझ्या आवडीचा आणि आयकॉनिक बुक स्टॉल. तर त्यांनी मला 6 टायटल्स दिली ॲरोमाथेरपीची. ती वाचल्यावर त्यातल्या काही गोष्टी वाचून मी स्वतःवरती प्रयोग करायला लागले आणि ते खूप यशस्वी झाले. आणि मला असं वाटलं की हे करायला पाहिजे. त्यावेळेला मी ते नुसतेच करत होते. मी तेल आणत होते, मी तेल ब्लेंड करत होते, मी बनवत होते. काही लोकांना मी थेरप्युटिक तेल सुद्धा दिली, त्यांना त्याचा उपयोग झाला. पण त्यावेळेला मी पैसे घेत नव्हते. अच्छा. इट वॉज अ स्टार्ट. इट नॉट स्टार्ट, पण आवड होती. ॲज अ हॉबी. बरं. त्याचा काही मला आर्थिक उपयोग करून घेता येईल असं त्यावेळेला मला खरंच मी विचारच नव्हता केला. जेव्हा मी रिटायर व्हायच्या आधी 1-1.5 वर्ष मला असं वाटलं नाही, ह्याला स्कोप आहे आणि हे करायला पाहिजे. कारण हे नैसर्गिक आहे आणि आपण जे सौंदर्य म्हणतो ते सौंदर्य निसर्गातच आहे. आपलं जे सगळं सौंदर्य आहे, आपलं वेलबिंग आहे, आपली औषधं आहेत, ती सगळी निसर्गात आहेत. निसर्गाच्या बाहेर काहीच नाही. आणि केमिकल्स वगैरे जे आपण वापरतो, कॉस्मेटिक्स वापरतो ज्याच्यात केमिकल आहे. आता मी लिपस्टिक लावले त्याच्यात केमिकल आहे. पण आपल्या आयुष्यात आपण खूप अशी केमिकल्स वापरतो, शॅम्पूज वापरतो, साबण वापरतो वगैरे. पण ते आपल्याला उपयोगी आहेत का? त्याला काही नैसर्गिक पर्याय आहे का? हा विचार मी तेव्हा करायला लागले जेव्हा मी माझी प्रोडक्ट्स बनवायला लागले. आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आता ह्याच्यामध्ये जे झोपेसाठी औषध आहे की ज्यांना झोप येत नाही त्यांच्यासाठी एक तेल मी बनवलंय. तर बऱ्याच लोकांना हल्ली झोपेचे इश्यू असतात. आणि आपण कंपोजच्या गोळ्या घेतो, डॉक्टर मग एकदा अर्धी गोळी देतात, मग ती पाऊण करतात, मग पोटन्सी वाढवतात, मग अजून
आपल्याला ऍडिक्शन लागतं या गोळ्यांचं, पण ह्या तेलाचं ऍडिक्शन नाही होत. अच्छा. पण तुम्हाला गाढ झोप येते, छान झोप येते. हा. अशी वेगवेगळी तेलं जेव्हा मी करायला लागले तेव्हा मला वाटलं नाही नाही ह्याच्यात खूप खूप आणि खूप पोटेन्सी आहे, पोटेन्शियल खूप आहे याच्यामध्ये, आणि लोकांनी ते वापरलं तर खरंच आपण निसर्गाचा सन्मान करू. आणि म्हणून हा ब्रँड मी तयार केला, ॲमरेलीज. आता ॲमरेलीजच का असं सगळं त्याचा अर्थ पण जाणून घ्यायचा आहे. ॲमरेलीज हे एक फूल आहे. अच्छा. ओके. आणि ते अत्यंत नाजूक आहे, थोडस मंद वासाचं फूल आहे, दिसायला छान दिसतं. ॲमरेलीजचे बल्ब लावतो. तर हे थोडेसे वेगळं नाव आहे. हे आपल्या देशातलं फूल नाही. अच्छा. पण नैसर्गिक आहे. आणि हे सगळं वनस्पतीपासून बनवलेली तेलं आहेत, म्हणून याचं नाव ठेवलं ॲमरेलीज. ओके. जवळजवळ 20 वर्ष तुम्ही ह्या उद्योगात आहात, ह्या सगळ्या व्यापात आहात. तर मला जाणून घ्यायचं अर्थात म्हणजे कशी म्हणजे सुरुवात झाली, तुम्हाला पहिले क्लायंट्स कसे अप्रोच झाले, कसे मिळत गेले, आणि आज 20 वर्ष सातत्याने तुमचा कस्टमर डेटा तसाच आहे आणि तो वाढला देखील आहे. म्हणजे काळानुरूप आपण बदलत जातो, तसं काळानुरूप अनेक गोष्टी सुद्धा तुम्ही ऍडव्हान्स केलेल्या आहेत. तर कस्टमर बेस आताचा आणि पूर्वीचा कसा आहे त्याविषयी जाणून. पूर्वी मी जेव्हा करायला सुरुवात केली तेव्हा अर्थातच एक हॉबी होती, त्याचा व्यवसाय म्हणून मी कधीच उपयोग केला नाही. पण मी लोकांना तेलं वाटली की तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे ना, तुम्ही हे तेल वापरून बघा, तुम्हाला कसं वाटतंय सांगा. ओके. त्याचा उपयोग असा झाला की लोकांनी काही माझ्या तेलांना फार प्रमोशन केलं नाही, परंतु माझी तेलाविषयीची जाण वाढली. अच्छा. आणि मग मी स्वतःहून वेगवेगळे ब्लेंड, एखाद्या तेलाच्या प्रॉपर्टीज बघून त्याचे वेगवेगळे ब्लेंड मी करायला लागले. आणि जेव्हा हे मी मार्केटमध्ये आणलं 2 वर्षापूर्वी, तेव्हा त्याला प्रतिसाद खूप चांगला होता, परंतु इतर प्रोडक्ट सारखा नव्हता. याचं कारण असं आहे की हे थोडं नवीन आहे. लोक साशंक आहेत की हे चांगलंय का, हे मी वापरू शकते का. पण हे वापरल्यावर बऱ्याच लोकांनी मला फोन करून त्याचे परत 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 प्रोडक्ट्स मागवले. सो माझे रिपीट कस्टमर्स आहेत, पण अजून कस्टमर बेस तसा कमी आहे, कारण आता 1.5-2 वर्षच झालेत. अच्छा. आणि आय फील की ते हळूहळू वाढतील. नक्कीच नक्कीच, त्यात शंकाच नाही. कारण आज सगळ्यांनाच आता नैसर्गिक उत्पादनाचं महत्व कळलेलं आहे, आणि आपण नैसर्गिक उत्पादन आणि नैसर्गिक राहणं यातनं एक चांगलं एक आपल्यालाही छान वाटतं जेव्हा आपण नैसर्गिक काहीतरी आपल्या चेहऱ्याला लावतो, किंवा आपण कुठेतरी जातो कुठे आणि समाजामध्ये इकडे तिकडे आपण जात असतो कुठल्या कार्यक्रमाला म्हणा किंवा आता मुलाखतीसाठी म्हणा, तेव्हा एक प्रेझेन्स आपल्याला छान आपला ठेवावा असं वाटतं, कारण आपल्या प्रेझेन्समुळे दुसऱ्यांना पण आनंद होईल अशी आपली सुप्त इच्छा असते. आणि ती प्रत्येकाचीच असते, म्हणजे फक्त मुलींचीच असं नाही किंवा कॉलेज गोईंग युवतींची अशी नाही, पण कुठल्याही क्षेत्रातली महिला असू दे, डॉक्टर्स असू दे, इंजिनियर्स असू दे, एक प्रेझेंटेबल राहणं आणि त्यात नैसर्गिक उत्पादनापासून प्रेझेंटेबल आपल्याला कसं राहता येईल हे आपण ॲमरेलीज या ब्रँड कडून शिकू शकतोय. मॅडम, आता एक छोटीशी विश्रांती पटकन घेऊया आणि तुमचा सगळ्या प्रोडक्ट रेंज मला जाणून घ्यायची आहे. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आज आपण बिझनेस मंत्रमध्ये ॲमरेलीज ब्रँडच्या डिरेक्टर नीता मुखर्जी मॅम यांच्याशी संवाद साधतोय. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, आणि आज आपण बिझनेस मंत्र या सेगमेंटमध्ये नीता मुखर्जी मॅम यांच्याशी संवाद साधतोय. त्यांचा ब्रँड आहे ॲमरेलीजचा, जे नैसर्गिक अगदी उत्पादन निर्माण करतात, जसं की सोप्स आहेत आणि हेअर ऑइल्स आहेत. आता त्यांच्या डिटेलिंग मध्ये आपण जाणार आहोत. मॅडम, आय वुड लाईक टू नो अबाउट युअर वाईड रेंज ऑफ प्रोडक्ट्स. आता आपण प्रोडक्ट्स विषयी बोलूया. येस. आता माझ्याकडे तुम्ही जर बघाल तर आता ही जी प्रोडक्ट्स ठेवलेली आहेत तर याच्यामध्ये
स्किन केअर, हेअर केअर, लिप केअर, नेल केअर, काही थेरप्युटिक ऑइल्स, अच्छा. काही आयुर्वेदिक ऑइल्स हा. आणि हे साबण आहेत. ओके. हा. आता हे साबण अरोमाथेरपीचे नाहीत, अच्छा. हे फ्रेग्रन्स ऑइल पासून बनवले. हा. कारण अरोमाथेरपीचे जर मी साबण बनवले तर ते 1000 रुपयाला एक मी साबण विकेन आणि लोक घेणार नाही. हा प्रश्न आहे. बरोबर. आता माझे आयकॉनिक प्रोडक्ट जर तुम्ही म्हणाल तर ते मँगो लिप बाम. अच्छा. ओके. हा. आणि हे त्याचं लिप ऑइल आहे ते आहे नाही ठीक आहे. ते हे जे लिप ऑइल आहे ओके तर हे आहे हायड्रेटिंग लिप ऑइल आणि ह्याच्यामध्ये मरुला ऑइल आणि रास्बेरी सीड ऑइल याच्यापासून बनवलेलं आहे. बरं. तर हे जे ऑइल हे जे मँगो बटर पासून बनवलेला लिप बाम आहे हा अत्यंत युनिक आहे आणि त्याला थोडासा पेपरमिंटचा वास आहे. पण मँगो बटर आंब्याच्या कोईपासून जे बटर मिळतं नाही, आंब्याच्या कोईच्या आतमधून तेल काढलं जातं आणि ते तुपासारखं असतं आणि घट्ट असतं खूप. अच्छा. तर ते जे आहे तर त्याची प्रॉपर्टी अशी आहे की तुमचे फाटलेले ओठ हे हील करतं. तर ते अत्यंत युनिक आहे. तसंच आपल्या कोकणामध्ये कोकम तेल वापरलं जातं पाय फुटले की लावायला, पण त्याच्यामध्ये सुद्धा आंब्याचं तेल, कोकम तेल, आंब्याचं तेल, नारळाचं तेल असं घालून एक क्रीम बनवलेलं आहे की ते पटकन तुमचे फाटलेले पाय रिपेअर करू शकतं. त्याच्यामध्ये लोकांना अजून छान वाटावं आणि छान झोप यावी म्हणून त्याच्यामध्ये लव्हेंडर ऑइल आणि यालँग ऑइल घातलेलं आहे की त्याच्यामुळे सुदिंग सेन्सेशन येतं. थोडंसं असं फुटलेल्या पायांचा जो त्रास असतो तो कमी होतो आणि माणसाला छान झोप लागते. ते आहे. दुसरं आहे हे शिया बटर. आता तुम्ही बाहेरची जी शिया बटरची क्रीम्स बघता तर त्याच्यामध्ये अगदी 5% आणि 7% शिया बटर असतं, पण हे पूर्ण शिया बटरनी बनलेलं आहे. त्याच्यामध्ये नारळाचं तेल आहे, ऍप्रिकॉट केर्नेल ऑइल आहे आणि त्याच्यामुळे तुमची स्किनला हायड्रेशन खूप छान मिळतं. अत्यंत थोडंसं घेतलं तरी त्याची स्प्रेडेबिलिटी खूप आहे आणि त्याच्यामध्ये असलेल्या इसेन्शियल ऑइल्समुळे तुम्हाला फुटलेलं अंग आणि असं सगळं होतं. आता ज्यांना ड्राय स्किनचे इश्यूज आहेत त्यांच्यासाठी ही 2 तेल आहेत. तर ही तेला आंघोळीनंतर लावायचे. आंघोळीनंतर आपण अंग पुसलं की आपली स्किन थोडी दमट असते, त्यावेळेला ऍब्सॉर्प्शन स्किन मध्ये खूप चांगलं होतं तेलांचं. तर ही त्याला आंघोळीनंतर जर आपण आपल्या अंगावर लावली तर ड्राय स्किनचे इश्यूज कमी होतात. हे आपलं आयुर्वेदिक उठणं हे अत्यंत एक्सफोलिएटिंग आहे, सुगंधी आहे. हे तुम्ही एकदा लावलं तर स्किन अशी मऊ छान स्मूथ सपल होते. ते जे आहे ते नाही, ते काळं झाकणवालं. ओके. हे जे आहे हे तेल वाळ्यापासून बनवलेलं आहे, वाळ्याच्या तेलापासून. आणि त्याच्यामुळे काय होतं, थंडावा मिळतो कातडीला. तुम्हाला अत्यंत तुमचं जर काही दुःख दबाव जो आपण म्हणतो तो त्यानी होतो, कमी होतो. अत्यंत सुरेख वाटतं. आंघोळीच्या आधी अर्धा तास लावा, त्याच्यानंतर उठणं लावा. तुम्हाला स्पाला जायची अजिबात गरज नाही. आता हे जे आहे हेअर ऑइल, ते मधले हेअर ऑइल. ओके. हे जे हेअर ऑइल आहे याच्यामध्ये लव्हेंडर ऑइल आहे, जिरानियम ऑइल आहे आणि रोजमेरी ऑइल आहे. व्हीट जर्म ऑइल आहे की ज्याच्यामुळे पोषण मिळतं आणि ह्या तेलामुळे तुमचे केस छान होतात, केस गळायचे थांबतात, थंड झोप, छान झोप येते तुम्हाला आणि एक वेलबिंग तुमचं छान होतं. फक्त मी असं जे लोक तेल लावतात त्यांना मी असं म्हणेन
की तेल लावा हा. आणि सकाळी धुवून टाका, कारण आपण बरं. इतक्या पोल्युशन मध्ये जातो हा. की ते पोल्युशन केसात नको जायला. पण हे तेल आपल्या पॅराशूट मध्ये मिक्स करायचं आहे आपल्या घरच्या नाही नाही, हे असंच direct? लावायचं, Direct डायरेक्ट ready to use आहे. लावायचं, Okay. रेडी टू यूज आहे. अच्छा, ओके. हे जे आहे हा. हे जॉईंट पेन Joint pain रिलीफ relief. हो. की ज्यांना खूपच आहे, खूप joint pain. गुडघ्याचे दुखणं आहे, कमरेचं आहे, सांधेदुखी ज्यांना आहे, त्यांनी हे लावा. याचा अर्थ असा नाही डॉक्टरकडे जाऊ नका, तुम्ही डॉक्टरची औषधं घ्या, पण हे तुम्हाला अत्यंत गुणकारी आहे. हे जे तेल आहे बॉडी मसाज ऑइल आहे. हे बॉडी मसाज ऑइल जर तुम्ही लावलं तर तुमचे स्नायू दुखायचे बंद होतात, तुम्हाला छान वाटतं आणि तुमचं सगळं दुःख गेल्यामुळे तुम्ही एकदम रिफ्रेश होता. तर मला असं वाटतं की तुम्ही हे तेलाचा मसाज हा तुम्ही घरी कोणाकडनं करून घ्या किंवा स्पा मध्ये गेलात तर हे घ्या आणि तुम्ही करा, किंवा घरच्या घरी तुम्ही जरी केलात तरी सुद्धा याचा उपयोग खूप छान चांगला होतो. आता ही थेरपी तिथे जे आहे ते आहे रोज हायड्रोसॉल मिस्ट. अच्छा, हे गुलाब पाणीच बरं, पण हे जे गुलाब पाणी आहे हे गुलाबाचं तेल काढल्याच्या इमिजिएट खालचं पाणी आहे. ओके. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये गुलाबाच्या तेलाचे मायक्रो पार्टिकल्स आहेत आणि त्याच्यामुळे स्किन टोन सुधारतो. आणि ह्याचा जर तुम्ही तोंडावर तुमच्या मारलं तर तुम्हाला अत्यंत फ्रेश वाटतं. तर जनरली हे माझ्या पर्समध्ये असतं की मी जेव्हा नोकरी करत होते तेव्हा असं व्हायचं, दुपारचा डबा खाऊन झाल्यावर असं वाटायचं बस, तर त्यावेळेला मारलं तर इट इज व्हेरी रिफ्रेशिंग. खूप सुंदर. आणि ही सगळी हे कुंकुमादी ऑइल हे परत आयुर्वेदिक तेल आहे आणि हे तेल तुमच्या तोंडावरचे डाग, त्याच्यानंतर काही तुमच्या तोंडावरती इन्फेक्शन असेल तर ते जाण्यासाठी हे आयुर्वेदिक तेल आहे. आणि हे सगळेच मला वाटतं आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत. नाही, हे सगळे अरोमाचे प्रोडक्ट्स आहेत. आता आयुर्वेदामध्ये अरोमा थेरपी आहे. पूर्वी तुम्ही बघाल तर रस, अर्क वगैरे हे काढले जायचे. अरोमा वनस्पतीपासून तेल काढायची प्रक्रिया सुद्धा आयुर्वेदात आहे. परंतु आताच्या काळामध्ये ज्या प्रक्रियेमुळे ही तेल काढली जातात त्या प्रक्रियेमुळे आपल्याला अत्यंत शुद्ध आणि क्वालिटी ऑइल्स मिळतात. तर त्याच्यामुळे अरोमा थेरपी हा जरा एक वेगळा विषय झाला, कारण जगातली सगळी तेल, कारण जगामध्ये विविध ठिकाणी वनस्पती आहेत आणि त्या वनस्पतींचं तेल काढून त्या समाजातली लोक ती तेल वापरतात आणि त्याचा अभ्यास करून आज अरोमा थेरपी हे शास्त्र बनलेलं आहे. आता हे डीप स्लीप मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, बऱ्याच जणांच्या समस्या आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या की त्यांना झोप येत नाही, किंवा आता ज्येष्ठ नागरिकच कशाला, आता तरुण मुलं सुद्धा कामाचा वर्कलोड एवढा आहे किंवा स्ट्रेस एवढा आहे की त्याच्यामध्ये रात्रीची जेमतेम 4-5 तासाचीच त्यांना झोप मिळते. तर त्यांचे सुद्धा हे प्रॉब्लेम्स आहेत. तर तेव्हा अगदी येईल. त्याच्यामध्ये एक रिलॅक्स ऑइल आहे. अच्छा, की दिवसभराच्या सगळ्याच स्ट्रेस रिलीफ. आता रिलॅक्स दिवसभराच्या थकव्यानंतर आपल्याला असं होतं की अरे बापरे आता मला झोपायचंय पण झोप काही येत नाहीये. मग अशा वेळेला रात्री आंघोळ करायची, अर्धा बालदी गरम पाणी घ्यायचं आणि त्याच्यात हे 10 ड्रॉप्स टाकायचे या तेलाचे. अंगावरती ते तेल येऊ द्यायचं आणि शांत झोप लागेल तुम्हाला. म्हणजे कुठलंही तुम्हाला औषध प्यायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. कारण बरेच वेळेला ना हल्ली कफ सिरप पिऊन लोक झोपतात त्याच्यात. बरोबर. स्ट्रेस रिलीफ.
स्ट्रेस रिलीफ ऑइल हे अशासाठी आहे की आपण सकाळी उठतो आणि काही वेळेला खूप मरगळ असते आपल्याला, असं फ्रेश वाटतच नाही. मग अशा वेळेला आपण आंघोळ करतो, तर आंघोळ केल्यानंतर परत अर्धा बालदी पाणी गरम करायचं किंवा गरम पाणी घ्यायचं आणि त्याच्यात ह्याचे 10 ड्रॉप घालायचे, ते अंगावर घ्यायचे. तुम्हाला खरंच फ्रेश वाटेल आणि छान वाटेल. पूर्वी नाही का आपल्याकडे घंगाळ असायचं, अजूनही आमच्या आजोळी घंगाळ आहे, त्याच्यात हे तशा भांड्यांमध्ये हे घातलं की चांगलं. पण आता बालदे असतात. आणि ऑइल फॉर कोल्ड हे सर्दीवरचं तेल आहे. हे मी लॉकडाऊन मध्ये बनवलं. अच्छा. कारण त्यावेळेला सगळ्यांनाच भीती होती की मला सर्दी झाली तर. पण हे तेल अत्यंत गुणकारी आहे. तुम्हाला सर्दी झाली तर ती बरी होईल, होणार नाही. तुम्ही अगदी 3 वर्षाच्या लहान मुलाला सुद्धा हे लावू शकता आणि त्याचा काहीच उपयोग होत नाही. अरोमा थेरपीची कुठलीही तेल ही 2 ते 3 वर्ष मुलांच्या, म्हणजे 2 ते 3 वर्षाच्या आधीच्या मुलांच्या लावायची नाही. कारण ते 7-8 वर्ष पुढे असेल. नाही, तुम्ही 3 वर्षानंतर ही लावू शकता, पण अगदी लहान मुलांना ही तेल लावायचीच नाही, कारण अत्यंत स्ट्रॉंग असतात ही तेल आणि त्याचा काही दुष्परिणाम त्या छोट्या बाळांवरती होऊ शकतो. म्हणून आता हे जे सोप्स आहेत, तर हे सोप्स नाही सगळे काढू नका. हे सोप्स मी गोट मिल्क बेस पासून बनवले किंवा ग्लिसरीन बेस पासून बनवले आणि ह्याच्यामध्ये सगळे इंडियन फ्लावरचे फ्लेवर्स घ्यायचा प्रयत्न केला. आता सुरंगीचा साबण तुम्हाला खरंच कुठे मिळणार नाही, सुरंगीचा नाही मिळणार, खरंच रेअर आहे. पारिजातकाचा नाही मिळणार, सोनचाफ्याचा नाही मिळणार. तर अशी काही फ्रेग्रन्सेस मी शोधून काढले आणि म्हणलं की आपण हे तर करू शकतो, पण हे पण अरोमाचं नाही, हे फ्रेग्रन्स सोप्स आहे. तुम्ही सुरुवातीला पण सांगितलं. हो. दुसरं एक प्रोडक्ट आहे नेल केअर मध्ये. हे जे ऑइल आहे, हे जे क्युटिकल ऑइल आहे, तर हे नेल स्पा मध्ये वापरलं जातं. आणि हे जे ऑइल आहे हे जर तुम्ही नखांना लावलं तर तुमची नख खूप छान होतात, मऊ होतात, क्युटिकल्स छान होतात आणि हेल्दी राहतात नख. आता काही बायका पाण्यामध्ये काम करतात, खूप पाण्यामध्ये काम करतात आणि मग त्यांची नख खराब होतात. त्यांनी सुद्धा जर नख सगळी कोरडी केली आणि हे तेल लावून ठेवलं तर त्यांना त्याचा उपयोग होईल. तर मला वाटतं की अरोमा थेरपीचा उपयोग हा आपल्या वेलबिंग साठी होतोच होतो. परंतु अरोमा थेरपीचा उपयोग पाश्चात्य देशांमध्ये औषधी म्हणून केला जातो. आणि हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंट्स असतात, अगदी किमोथेरपीचे पेशंट्स असतात, त्यावेळेला सुद्धा त्यांना बरं वाटावं, त्यांना नाशिया येऊ नये, त्यांना फ्रेश वाटावं, त्यांची काळजी दूर व्हावी, त्यांचं दुःख कमी व्हावं, त्यांना पेन रिलीफ मिळावा, त्यांना स्ट्रेस रिलीफ मिळावा, त्यांचं माइंड शांत व्हावं, म्हणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिटेड पेशंटना अरोमा थेरपी दिली जाते. परंतु आपल्या देशात अजून तो अवेअरनेसच नाहीये. तर मला असं वाटतं की प्लांट बेस्ड ऑइल्स आहेत ही सगळी आणि ती खूप, त्याची रेंज खूप मोठी आहे. तर आपण त्या सगळ्याचा उपयोग करून आपलं आयुष्य समृद्ध करायला पाहिजे, बरोबर, असं मला वाटतं. कारण आरोग्य हीच आपली ठेव आहे, श्रीमंती आहे. खरंच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि बिझनेस मंत्र या सेगमेंटमध्ये ॲमरिलिस्टच्या नीता मुखर्जी यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर
तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण बिझनेस मंत्र या सेगमेंटमध्ये ॲमरिलिस्टच्या नीता मुखर्जी मॅम यांच्याशी संवाद साधतोय. मॅम, आता ब्रँड म्हटलं की किंवा आपण एक्झिबिशन्समध्ये जेव्हा जातो तेव्हा आपण असे प्राइस टॅग्स बघून अगदी, किंवा आपण ॲमेझॉनवरनं काही मागवतो तेव्हा डिस्काउंटच्या शोधात असतो विशेषतः महिला. तर हे असे मला वाटत नाही फार महाग प्रोडक्ट्स असतील. मला वाटतं हे 500 ते 1000च्या रेंजमधले प्रोडक्ट्स आहेत. तर त्याविषयी थोडंसं सांगूया, कारण कुठेतरी हे प्रोडक्ट्स महाग वाटता नाहीयेत. कारण ब्रँड म्हटलं की तो महाग वाटतो महिलांना. तर अगदी घरात काम करणाऱ्या बाईपासनं ते अगदी फॅशन वर्ल्डमध्ये काम करणाऱ्या स्त्रीपर्यंत सगळ्याच रेंजच्या किंवा सगळ्याच वेगळ्या महिला हे ब्रँड वापरू शकतील. याविषयी थोडंसं सांगा. म्हणजे अफोर्डेबल प्राइसेस आहे. प्राइजेस अफोर्डेबल आहेत की नाही, अच्छा, थोडंसं क्वेश्चन मार्क आहे. कारण ते प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थितीवर आणि प्रत्येकाच्या विचारसरणीवर जास्त अवलंबून आहे. ओके. ही जी तेलं आहेत, जी निसर्गापासून बनतात, जी वनस्पतीपासून बनतात, ती फळाच्या सालीपासून, फळाच्या गरापासून, फळाच्या पानापासून, फुलापासून, खोडापासून, मुळापासून विविध भागातून बनतात. आणि त्यातनं बनणारी जी तेलं आहेत ती इतकी कॉन्सन्ट्रेटेड असतात की तुम्ही जर म्हणजे आता तुम्ही कॅमोमाईल टी पित असाल की रात्री शांत झोप लागावी म्हणून काही लोक कॅमोमाईल टी पितात. तो जो कॅमोमाईल टी आहे त्याच ऑइल म्हणजे स्लीप ऑइल मध्ये वापरलेलं कॅमोमाईल ऑइल आहे. परंतु हे ऑइल त्या कॅमोमाईल टी पेक्षा 100 पटीने जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की ही तेल खूप महाग असतात. खूप म्हणजे खूप महाग असतात. म्हणजे आता त्याचं महाग पण सांगायचं तर जास्मिनचं तेल हे मी 8 लाख रुपये लिटर या भावाने घेतलं. किंवा गुलाबाचं तेल जे आपण घेतो थेराप्युटिक यूज साठी ते 16,500,000 रुपये 16.5 लाख रुपये लिटरनी घेतो. तर त्याच्यामुळे त्याचा एक एक थेंब खूप महाग असतो. म्हणजे बरेच वेळेला मला असा एक्झिबिशन मध्ये प्रश्न विचारतात, 10 ml ची बाटली आणि 425 रुपये. पण त्या किमती कमी नाही करता येत. आणि हीच जर तेलं तुम्ही बाहेर घ्यायला गेलात तर त्याच्या किमती इतक्या अवाच्या सवा आहेत. म्हणजे आता मी माझं कुमकुमादी ऑइल 1000 रुपयांनी देते, पण वेगळ्या ब्रँडचं ऑइल हेच ऑइल हे 2200 रुपये 10 ग्रॅमनी मिळतं. तर ह्याची आपण तुलना नाही करू शकत. आणि हे अफोर्डेबिलिटी पण मला माहित नाही, कारण शेवटी हा प्रत्येकाच्या विचारसरणीचा भाग आहे ना. की दुसरं असं होतं की हा ब्रँड कम्पॅरेटिव्हली खूप नवीन आहे आणि बाजारात एस्टॅब्लिश्ड ब्रँड्स खूप आहेत. तर त्याच्यामुळे लोकांना काय आवडतं, लोकांचे चॉईसेस काय आहेत हे मी नाही सांगू शकत. परंतु मला एवढं वाटतं मात्र की आपण जर आपलं वेलबिंग बघत असू तर आपण नैसर्गिक गोष्टी जास्त वापरल्या पाहिजे. आणि नेहमीच आपण म्हणजे आपला उद्देश तोच असतो की आपण जेव्हा दुसऱ्यांना काहीतरी देतो ते नेहमी चांगलंच द्यावं, अशी त्यामागे भावना असते. आता अर्थातच मार्केटिंग म्हणजे आपण एक्झिबिशन्स तर तुम्ही करता हे मला कळलंय, पण आणखी काही तुमचे मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहेत त्याविषयी? इंस्टाग्राम वरती माझं हँडल आहे ॲमरिलीज नावाने. ओके. फेसबुक वरती आमचा प्रेझेन्स आहे. त्याच्यानंतर सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे व्हॉट्सअप बिझनेस वरती आम्ही आहोत. माझी वेबसाईट आहे जी वेबसाईटचं नाव आहे amarilysaromatherapy.com. आणि तुम्हाला प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर माझा ईमेल पण आहे की info@amarilysaromatherapy.com. ओके. तो आहे. तर याच्यावरती आपण कधीही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला प्रोडक्ट्स मिळतील, घरपोच मिळतील.
तर असं नक्कीच. आहे. आणि मला मॅन्युफॅक्चरिंग तुम्हीच सगळं करता. मॅन्युफॅक्चरिंग सध्या मी करते, हा. पण हे जर मला वाढवायचं असेल आणि खूप लोकांपर्यंत पोचायचं असेल तर मला ते मॅन्युफॅक्चर करून घ्यावं लागेल. हो बरोबर. आणि ते करून घेऊन हा. माझ्या फॉर्म्युलाच्या प्रमाणे बरोबर. हो तर माझ्या मते याला स्काय इज द लिमिट. बरोबर खरं. परंतु शुभेच्छा मात्र हव्यात. हो नक्कीच, त्या तर कायम तुमच्या पाठीशी आहेत. आणि आपण पण या सेगमेंटच्या थ्रू बऱ्याच क्लायंट्स पर्यंत पोहोचण्याचा आपला मानस आहे. आणि अर्थातच तुमच्या व्यवसायाला आमच्या चॅनल कडनं खूप साऱ्या शुभेच्छा. Thank you. आणि परत एकदा तुम्ही म्हणजे यशस्वी तर आहातच, कारण हे करणं म्हणजे काही खायचं काम नाही. कारण स्वतः ते प्रोडक्ट बनवणं, या सगळ्या ऑइलचा अभ्यास करणं, आणि तुम्ही एरोमा थेरपीचा नवीन कोर्स पण करत आहात, तर खरंच म्हणजे तुम्हाला हॅट्स ऑफ म्हणेन मी. आणि अगदी उद्योगात, स्त्री उद्योगात असते ती अधिक सुंदर दिसते, म्हणजे ती सौंदर्याने ती सुंदर असते, पण उद्योगात असली तर ती छानच दिसते. तर आज तुम्ही मॅम आमच्या इथे आलात आचार्य 90 FM मध्ये आणि सुंदरशी छानशी मुलाखत दिली. तुमच्या प्रोडक्ट्स बद्दल आणि एमरिलीज या ब्रँड बद्दल तुम्ही खूप भरभरून बोललात, त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तर प्रेक्षको, आज बिझनेस मंत्र या सेगमेंटमध्ये नीता मुखर्जी या एमरिलीज ब्रँडच्या डिरेक्टर आपल्याशी संवाद साधत होत्या. त्यांचे हे विविध प्रोडक्ट्स आहेत जे आपल्या एमरिलीजवर वेबसाईटवर जसं मॅमनी सांगितलंय तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि अर्थातच त्यांना आपण मदत करूया आणि जास्तीत जास्ती नैसर्गिक राहण्याचा प्रयत्न देखील करूया. मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया नवीन व्यक्तींसह आपल्या बिझनेस मंत्र या सेगमेंटमध्ये. धन्यवाद. थँक्यू. Acharya 90 FM